नमस्कार. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपलं घर पाहिलं म्हणजे असं किंवा असं, जे इतरांपेक्षा महागडं किंवा पिंटरेस्टवर बघतो तसं असावं. पण प्रत्यक्षात मात्र आपलं घर असं असतं जिथे भरपूर पसारा असतो. मात्र सुंदर घर म्हणजे भरपूर पसारा नसलेलं, नीटनेटकं आणि प्रसन्न घर असतं. माझं हे म्हणणं कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण असं घर जिथे प्रत्येक माणूस राहायला आनंदी वाटतो, जिथे घरात पसाऱ्याऐवजी नीटनेटकेपणा असतो, तेच एका चांगल्या जीवन पद्धतीचं लक्षण आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण घर आवरतच बसायचं. आज मी तुम्हाला अशाच काही सवयी सांगणार आहे ज्या आपला पसारा कमी करायला, कामं सोपी करायला आणि आपलं घर सुंदर, सुव्यवस्थित व प्रसन्न ठेवायला नक्कीच मदत करतील. तर नमस्कार, मी श्रद्धा आणि सुखायन डायरीज या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. पहिली छोटी सवय. मी स्वतःला एक नियम केला. कधीच कुठल्याही खोलीतून रिकाम्या हाताने बाहेर पडायचं नाही. बस इतकंच. ह्याने काय होणार? पण मग लक्षात आलं. हॉलमधून जाताना एक कप घेऊन गेले, सोफ्यावर पडलेले कपडे घेऊन जाणे, बेडरूममध्ये जाताना मुलांची बाटली सोबत घेऊन जाणे, परत किचनमध्ये येताना कपडे मशीनमध्ये टाकले. मी वेगळं काहीच करत नव्हते. फक्त चालताना एक छोटी गोष्ट जागेवर ठेवत होते. आठवडाभरानंतर मी एक गोष्ट लक्षात घेतली. पूर्वीसारखा पसारा साचायलाच वेळ मिळत नव्हता. आणि त्याहून महत्त्वाचं, संध्याकाळी घराकडे बघून मनावर येणारं ओझं कमी झालं होतं. तुम्हीही आजपासून एकदा करून बघा. किचनमधून बाहेर पडताना फक्त एक वस्तू सोबत घ्या, तिला तिच्या जागेवर नेऊन ठेवा. हॉलमधून जाताना तिथे पडलेली भांडी किचनमध्ये ठेवा. याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही, पण जिथली वस्तू तिथे न पडता तिच्या योग्य ठिकाणी जाते. यामुळे छोटी छोटी कामे पटकन होतात आणि डोळ्यांना दिसणारा पसारा कमी होतो. दुसरी सवय, आणि ही तर माझ्यासाठी गेम चेंजर ठरली. चहा उकळेपर्यंत मोबाईल नाही. आधी काय व्हायचं माहितीये? चहा गॅसवर ठेवला की आपोआप हात मोबाईलकडे जायचा. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा एखादी रील. 2 मिनटं, कधी 5 मिनटं व्हायची, कळायचंच नाही. आणि त्या 2 मिनिटात मी फक्त काउंटर पुसायला सुरुवात केली. कधी गॅस साफ केला, कधी सिंकमधली 2 भांडी धुतली, धुतलेली भांडी लावून ठेवली, कधी मसाल्याचे डबे नीट ठेवले. आणि गंमत म्हणजे यामुळे किचन कधीच खूप घाण होईनासं झालं. कारण मी मोठी साफसफाई करत नव्हते, मी घाण साचूच देत नव्हते. हीच या छोट्या सवयींची खरी ताकद आहे. त्या आपल्याकडून जास्त वेळ मागत नाहीत, पण मनावरचं ओझं नक्की कमी करतात. तिसरी सवय. आपल्या घरात एक लॉन्ड्री बॅग ठेवणे. आपल्या सगळ्यांच्याच घरात प्रत्येकाला एक सवय असते. ती म्हणजे कपडे बदललेले की ते तिथल्या तिथे न ठेवता आपण इतरत्र ठेवतो. त्यापेक्षा आपण जर एक लॉन्ड्री बॅग ठेवली तर आपल्याला ते सगळे कपडे तिथेच टाकता येतील. आणि मशीनमध्ये टाकताना आपण कुठलेही कपडे विसरणार नाही. आणि कपड्यांमुळे होणारा पसारा कमी होतो. आणि आपण जे बाथरूममध्ये किंवा घरात कुठेही कपडे फेकून देत होतो ते बंद होत. आणि सगळ्यांचे सगळे कपडे वेळेत धुतले जातात. सवय 4. आपल्या घरात एक जागा अशी हवी की जिथे आपण न लागणाऱ्या किंवा खराब झालेल्या वस्तू ठेवू शकतो. आणि महिन्याच्या किंवा आठवड्याच्या शेवटी ती जागा रिकामी करू शकतो. यामुळे वेळोवेळी आपल्या घरातील अडगळीच्या, प्लास्टिकच्या, तुटलेल्या वस्तू बाहेर निघतात. आणि घराला डिक्लटर करण्यासाठी वेगळी अशी मेहनत घ्यावी लागत नाही. तुमच्या घरीही असं होतं का? फ्रीज उघडला की एखादा डबा दिसतो आणि लगेच आठवतं, अरे हा तर 2-3 दिवसांपासून तसाच ठेवला आहे.
त्यात भाजी उरली आहे जी टाकून द्यायची आहे. पण मग आपण काय म्हणतो, आता नको, नंतर बघू. आणि तो नंतर काही येतच नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच डबा दिसतो, तिसऱ्या दिवशीही दिसतो, आणि हळूहळू अशा अनेक वस्तूंनी फ्रीज भरत जातो ज्याची काहीच गरज नसते, पण फ्रीज भरायला लागतो. माझ्याही घरी असंच व्हायचं. मग मी एक छोटासा नियम केला. जेव्हा जेव्हा फ्रीज उघडेन तेव्हा एकच अशी वस्तू बाहेर काढेन जी आता उपयोगाची नाही. फक्त एक. कधी कालची उरलेली भाजी, कधी रिकामी बाटली, कधी एखादं एक्सपायरी डेट गेलेलं सॉसचं पाकिट. बस एकच वस्तू. पूर्वी मला वाटायचं फ्रीज साफ करायला एक पूर्ण दिवस काढावा लागतो, पण आता तसं होतच नाही, कारण तो भरूनच राहत नाही. रोज एक छोटी गोष्ट कमी केली की महिन्याच्या शेवटी मोठी साफसफाई करण्याची गरजच पडत नाही. घर आवरण्याचा सगळ्यात सोपा नियम हाच आहे. घाण साचल्यानंतर ती काढण्यापेक्षा ती साचूच न देणं जास्त सोपं असतं. तर या होत्या आजच्या छोट्या सवयी, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरू शकतात. घर ही अशी जागा आहे जी रोज कितीही स्वच्छ केलं तरी परत दुसऱ्या दिवसापासून सगळं परत आवरलं जातं. याला कारण हेच आहे की आपलं घर माणसांनी भरलेलं आहे, जिथे आपण जगतो, आणि अख्ख्या जगात ते आपलं सगळ्यात सुरक्षित आणि आपल्याला सगळ्यात जास्त शांती देणारी जागा आहे. त्यामुळे आपण अगदी सगळं परफेक्ट करण्याचा हट्ट सोडला पाहिजे, कारण कधीच कुठलीच गोष्ट परफेक्ट नसते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती सवय महत्त्वाची वाटली. आणि तुमचा काही अशा सवयी असतील त्याही मला कमेंटमध्ये सांगा. मला सुद्धा त्याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.